फर्स्ट फॉर्म्युला लिस्ट. ठीक आहे, फॉर्म्युला लिस्टमध्ये सगळ्यात फर्स्ट जी कन्सेप्ट होती ती होती प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम. ठीक आहे, त्याआधी बेसिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे, प्रेशर इज इक्वल टू आहे फोर्स अपॉन एरिया. त्यानंतर या चॅप्टरमध्ये प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम स्टडी केला. सो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम जो येतो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम P इज इक्वल टू एच रो जी. त्यानंतर थर्ड जो होता तो होता ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला. ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे थोडक्यात टोटल प्रेशर. ठीक आहे, सो ऍब्सोल्यूट प्रेशर P इज इक्वल टू येतो P नॉट प्लस एच रो जी, वेर P नॉट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एच रो जी हा काय असतो गेज प्रेशर और गॉज प्रेशर. त्यानंतर होतं नंतर प्रेशर संपतं, प्रेशर संपल्यानंतर स्टार्ट होतं सरफेस टेन्शन. ठीक आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला येतो सरफेस टेन्शन. सपोज सरफेस टेन्शन डिनोट केलं T इज इक्वल टू F अपॉन L, फोर्स पर युनिट लेंथ. ज्या लेंथला तो सरफेस टेन्शन लागतो, ज्या लेंथला तो फोर्स ऍक्टिव्ह आहे तो त्या लेंथ, ती लेंथ आणि हा आहे त्याचा फोर्स. ठीक आहे, त्यानंतर सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन या दोघांमधलं रिलेशन, सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ठीक आहे, सरफेस एनर्जी. ठीक आहे, dw इज इक्वल टू टी डॉट dA, वेर dA इज चेंज इन एरिया. जो एरियामध्ये चेंज झालेला आहे तो म्हणजे काय तो dA येतो. ठीक आहे, त्यानंतर एक्सेस प्रेशर इनसाइड द एक्सेस प्रेशर, एक्सेस प्रेशर साठी जर ड्रॉप साठी लिहिलं, ड्रॉप साठी येतो तो 2T अपॉन R एक्सेस प्रेशर, PI मायनस PO येतो 2T अपॉन R 2T अपॉन R फॉर कशासाठी हे ड्रॉप साठी. ठीक आहे, आणि बबलला 2 सरफेस असतात म्हणून येत होते 4T अपॉन R फॉर बबल. का, कारण बबलला 2 सरफेस आहेत म्हणून दोन्ही त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, त्यानंतर कॅपिलॅरिटी, कॅपिलरी राईज और फॉल, कॅपिलॅरिटी कॅपिलरी राईज और फॉल. तिची कॅपिलरी राईज और फॉल होणार आहे ती इज इक्वल टू येते H इज इक्वल टू 2T cos थीटा अपॉन R रो जी अपॉन R रो जी. ठीक आहे, cos थीटा हा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्यानंतर R आहे रेडियस ऑफ कॅपिलरी, कोणाची रेडियस आहे ही कॅपिलरीची रेडियस आहे. रो इज डेन्सिटी ऑफ द लिक्विड, जी इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि टी इज सरफेस टेन्शन. ठीक आहे, त्यानंतर येतो वेलोसिटी ग्रेडियंट. 8 आहे वेलोसिटी ग्रेडियंट. ग्रेडियंट जो असतो तो काय होतो डिवाइड बाय लेंथ होतो. ठीक आहे, सो वेलोसिटी ग्रेडियंट येतो dv बाय dx इज इक्वल टू सपोज म्हणून आपण त्याला k dv बाय dx. वेलोसिटीला डिवाइड केलं कुठल्या तरी डिस्टन्स सोबत. ठीक आहे, थिकनेस सोबत डिवाइड, या चॅप्टर मध्ये आपण थिकनेस सोबत डिवाइड करणार आहे. ठीक आहे, सो वेलोसिटी डिवाइड बाय थिकनेस इज इक्वल टू येतो वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, त्यानंतर तो विस्कस फोर्स, विस्कस फोर्स, विस्कस फोर्स किंवा विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणून त्याला आपण. हा विस्कस फोर्स होता, हा विस्कस फोर्स, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला राहिला. विस्कस फोर्स काय तो F इज इक्वल टू इटा A dv बाय dx. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी नुसार हा फॉर्म्युला येतो इटा A dv बाय dx. इटाचा फॉर्म्युला काय होतो इटा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, आणि हा जो होतो तो काय होतो उलटा dx बाय dv. इकडे उलटा होईल आणि होईल तो dx बाय dv. हा आला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. त्यानंतर स्टोक्स लॉ, त्यानंतर होतो स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ देतो विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पिअर. तो स्पिअर जर आपण पाण्यात टाकला किंवा स्पिअर जर एखादा विस्कस फ्लुइड मध्ये टाकला तर त्याच्यावर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स आहे 6 पाय r इटा v. 6 पाय r इटा v, वेर r इज रेडियस ऑफ स्पिअर. स्पिअर जो टाकलाय त्याचा रेडियस, इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आणि v म्हणजे वेलोसिटी. त्यानंतर आहे टर्मिनल वेलोसिटी. काय आहे
नेक्स्ट आहे टर्मिनल वेलोसिटी. ठीक आहे, टर्मिनल वेलोसिटी v इज इक्वल टू येते 2/9 पुढे r स्क्वेअर g आणि रो मायनस सिग्मा. ठीक आहे, रो मायनस सिग्मा असं म्हटलं तरी चालेल. हा काय इटा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा फॉर्म्युला कोणता आहे? हा हा, काही डिवाइड केलं तरी येणारच. त्यानंतर क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे अशी वेलोसिटी जिथे टर्ब्युलंट फ्लो, स्ट्रीमलाइन फ्लो हा टर्ब्युलंट होतो. ठीक आहे, सो क्रिटिकल वेलोसिटी Vc इज इक्वल टू r eta अपॉन रो d. ठीक आहे, वेर r इज रेनॉल्ड्स नंबर, नंतर इटा आणि रो इज डेन्सिटी अँड d इज डायमीटर. ठीक आहे, पुढे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे? a1 b1 इज इक्वल टू a2 v2. त्यानंतर आहे हायड्रॉलिक लिफ्टर. हायड्रॉलिक लिफ्टचा फॉर्म्युला राहिलाय. ठीक आहे, हायड्रॉलिक लिफ्ट काय येतो? f1 अपॉन a1 इज इक्वल टू f2 अपॉन a2. f1 अपॉन a1 इज इक्वल टू f2 अपॉन a2. त्यानंतर आहे बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन काय लिहू शकतो आपण? p प्लस हाफ रो v स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू येतो कॉन्स्टंट, हे आहे बर्नौलीज इक्वेशन. अँड लास्ट स्पीड ऑफ इफ्लक्स. स्पीड ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला येतो स्पीड ऑफ इफ्लक्स येतो v इज इक्वल टू √2gh. येतो तो √2gh. आलेत लक्षात फॉर्म्युले? टोटल 16 फॉर्म्युले आहे. फर्स्ट क्वेश्चन, अ स्विमर इज स्विमिंग इन अ स्विमिंग पूल ॲट 6 मीटर. किती मीटर? 6 मीटर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू वॉटर अबव. एक स्विमर आहे, इथे स्विम करतोय. ठीक आहे, स्विमर इथे स्विम करतोय. त्याची जी डेप्थ आहे किती आहे? ती 6 मीटर आहे. ठीक आहे, मग वरचा जो पाणी आहे, वरचं जे पाणी आहे त्या पाण्यामुळे त्याच्यावर एक्झर्ट झालेला फोर्स काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय? गेज प्रेशर थोडक्यात, किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. त्या इथल्या लिक्विड कॉलमने त्याच्यावर एक्झर्ट केलेला प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम h रो जी. आधी गिवन काय काय ते लिहू. गिवन काय? हाईट दिलेली आहे किती? 6 मीटर. हाईट दिली 6 मीटर. प्रेशर कॅल्क्युलेट करायचं, प्रेशर माहित नाहीये. त्यानंतर डेन्सिटी दिली आहे ती किती आहे? 1000 kg पर मीटर क्यूब. सगळे SI मध्ये आहेत. आणि जी पण दिलेला आहे किती? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सगळ्या दिलेल्या आहेत आणि सगळे SI मध्येच, त्यामुळे कन्वर्ट करायची कोणाला गरज नाही. प्रेशरचा फॉर्म्युला आहे h रो जी. प्रेशर आहे P इज इक्वल टू h रो जी. फॉर्म्युला झाला. हाईट काय आहे? 6 इंटू रो आहे 1000 इंटू 9.8. हे इंटू 9.8 केलं, एक पॉईंट टिकून जातो आणि 2 झिरो जातात त्याला, म्हणजे 6 इंटू 9.8 आणि 2 झिरोज त्याला गेले. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन किती येतं ते? 98 इंटू 6 किती होतात बघ? 58,800. किती आलं ते? 58,800. ठीक आहे, याला जर पॉईंट शिफ्ट करून लिहिलं, पॉईंट शिफ्ट केला, पॉईंट इथे आला सपोज. ठीक आहे, 4 हे जातात तिकडे, बरोबर आलं ना? 9.8 इंटू 6 बरोबर. ठीक आहे, तर किती आलं ते? 58,000. हा 800. मग हा पॉईंट इकडे शिफ्ट केला तर 4 पॉईंट इकडे जातात, म्हणजे 5.88 इंटू 10⁴. आणि काय फाइंड केलंय? प्रेशर. प्रेशरचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, क्लिअर एवढं? ठीक. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन.
द find the pressure 200 meter below the surface of ocean if pressure on free surface of liquid. हा लिक्विड आहे, या लिक्विडचा हा जो फ्री सरफेस आहे, या फ्री सरफेसला जे प्रेशर आहे ते प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर. किती येते, 1 ॲटमॉस्फिअर. यासाठी प्रेशरचा आता कन्व्हर्जन्स माहित पाहिजे. ठीक आहे, किती आहे प्रेशर, 1 ॲटमॉस्फिअर आहे. फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो. बिलो किती, 200 मीटर बिलो द ओशन इफ प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज 1 ॲटमॉस्फिअर. टोटल प्रेशर थोडक्यात फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं आहे, टोटल प्रेशर. त्यासाठी कन्व्हर्जन्स मस्ट आहेत. ठीक आहे, इथे कुठला फॉर्म्युला यूज करणार, फॉर्म्युला यूज करणार तो ॲब्सोल्यूट प्रेशरचा. टोटल प्रेशर विचारणार, टोटल प्रेशरचा फॉर्म्युला, टोटल प्रेशर की ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, त्याआधी कन्व्हर्जन फॅक्टर्स लक्षात पाहिजे. कन्व्हर्जन फॅक्टर्स 1 ATM ला जर पास्कल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, पास्कल हे त्याचे SI युनिट आहे, म्हणजे आता आपण जे दिलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर येतं ते 1.30 1.013 इंटू 10⁵ पास्कल. किंवा जर तेच पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1 ATM ला कन्वर्ट केलं याच्यात तर. ठीक आहे, त्याच 1 ATM ला जर MM ऑफ HG मध्ये लिहायचं, प्रेशरचं दुसरं युनिट MM ऑफ HG. ठीक आहे, कशात लिहायचंय, MM ऑफ HG मध्ये लिहायचंय. तर MM ऑफ HG मध्ये येत होते 760 MM ऑफ HG. ठीक आहे, MM ऑफ HG आणि टॉर्क सारखेच आहेत, त्यामुळं त्याला लिहू शकता 760 टॉर्क प्रेशरची युनिट. ठीक आहे, काय येतं ते 760 टॉर्क. त्यानंतर जर त्यालाच कन्वर्ट करायचंय बार मध्ये. ठीक आहे, कशात, बार मध्ये. 1 ATM जर बार मध्ये कन्वर्ट करायचंय तर येतो 10⁵ ने मल्टिप्लाय करायचं. कशाने, 10⁵ ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, लिहून ठेवू. 1 ATM चं कन्वर्जन ना, 1 ATM चं कन्वर्जन 0.13 ने मल्टिप्लाय करायचं. 1 ATM टू 1 बार. नाही, 10⁵ जर करायचं असेल तर पास्कल टू ATM होतं. वन बार जर प्रेशर असेल तर येतं ते 10⁵ पास्कल. 1 बार असेल तर. ठीक आहे, 1 ATM असेल तर 1 ATM येतं 1.013 इंटू 10⁵ पास्कल. आणि 1 ATM याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, फक्त याचा फरक आहे ना, याच्यात आणि याच्यात फक्त एवढाच फरक आहे ना. 10⁵ म्हणजे काय, थोडक्यात बार आहे, 1 बार आहे. मग 1 ATM इज इक्वल टू येतो 1.03 बार. ठीक आहे, बेसिक तेवढंच लक्षात ठेवायचं. हे MM ऑफ HG 1 MM ऑफ HG असेल तर हे युजली नाही येत, युजलीच नाही येत. ठीक आहे, बरं कळलं हे. ठीक, हे रफ करते आता. लिहिलं तू हे पण. झालंय का, ठीक. आता क्वेश्चन कडे जाऊ. आता इथे प्रेशर कशात दिलंय, 1 ATM मध्ये दिलंय. तर ATM चं कन्वर्जन प्रेशर मध्ये काय येतं, 1.013 इंटू 10⁵. ठीक आहे, तर वरचा जो प्रेशर आहे, ठीक आहे, म्हणजे त्या लिक्विड सरफेस वरचा प्रेशर जो आहे तो प्रेशर आपल्याला गिवन आहे, तो किती दिलेला आहे 1 ATM. त्याला जर पास्कल मध्ये करायचं असेल तर काय येतं ते 1 इंटू 1.013 इंटू 10⁵. म्हणजे थोडक्यात काय येणार ते 1.013 इंटू 10⁵. लिक्विडच्या फ्री सरफेसला, याला जर लिक्विड कॉलम कन्सिडर केला तर या फ्री सरफेसला आपल्याला प्रेशर माहिती आहे. ठीक आहे, त्या फ्री सरफेसला आपल्याला प्रेशर माहिती आहे. वरती काहीतरी प्रेशर आहे. ठीक आहे, या पॉइंटला जे प्रेशर लागणार आहे ते ऍक्च्युअल प्रेशर आपल्याला फाइंड करायचं.
ठीक आहे. म्हणजे या लिक्विड कॉलममुळे पण काहीतरी प्रेशर एक्झर्ट होणार याच्यावर. वरच्या फ्री सरफेसला आधीच एक प्रेशर आहे, या लिक्विड कॉलमचं काहीतरी प्रेशर असेल, म्हणजे टोटल प्रेशर काय होईल, हे इथलं प्रेशर प्लस इथलं प्रेशर, आणि तोच आपला लिक्विड कॉलम त्या प्रेशर ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला आहे. सो ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर ॲट फ्री सरफेस म्हणजे पी नॉट जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर येतो, आणि प्लस HRO जी. पी नॉट आपल्याकडे आहे किती, 1.013 इंटू 10⁵ प्लस हाईट किती आहे 200 मीटर. ठीक आहे, 200. डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलेली आहे, 1000 द्यायला पाहिजे ऍक्च्युली ती. बरं ठीक आहे, 1060 दिलेलं आहे डेन्सिटी, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 9.8. ठीक आहे, आधी याचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल, ह्या झिरोला हा पॉइंट निघून जाईल, ह्या झिरोला हा पॉइंट निघून जाईल. बघ बरं किती होतं ते, 8 2 जा 16, 9 2 जा 18, आणि हा 19, 196. बघ बरं किती होतं, कॅल्क्युलेट. 388 याचाच ना फक्त, एकदा चेक कर बरं एकदा. कशाचं गेलं तू, 10 200. अच्छा, त्याला 2,77,600 पॉईंट जर आपण शिफ्ट केला, पॉईंट इथे घेऊ. ठीक आहे, पॉईंट किती 1 2 3 4 5 6 6ने शिफ्ट केला. ठीक आहे, म्हणजे आला ते 10⁻, पण इथे 5 आहे ना, मग जोपर्यंत 10ची पॉवर हे नाही होत, काय म्हणतात सेम नाही होत, तोपर्यंत ऍडिशन नाही करत. ठीक आहे, मग याची 10ची पॉवर, याला कसं लिहू शकतो आपण, 1.013 इंटू 10⁵, आणि याचं काय आलं ते 207760. ठीक आहे, बरोबर ना, एवढं आहे ना. ठीक आहे, तर याची आणि याची पॉवर सेम झाल्याशिवाय, ही 10⁵ इथे आल्याशिवाय यांची ऍडिशन नाही करता येणार. 600 अजून आहे. ठीक आहे, दोघांची पॉवर 10⁵ आहे, तोपर्यंत ऍड नाही करता येत. ठीक आहे, म्हणून याची पण पॉवर 10⁵ आणायला लागेल. मग 10⁵ आणण्यासाठी 5 पॉईंट इकडे शिफ्ट करायचे, म्हणजे आलं ते 10⁵. मग आता 10⁵ त्यातून कॉमन घ्यायचा दोघांमधून. 10⁵ कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये राहतं 1.013 प्लस 20.776. हे ऍड कर, येतं ते 21 पॉईंटच्या खालचा नंबर. ठीक आहे, इथे आला 7. ठीक आहे, इथे आला 8, आणि इथे आला 6 आणि 3 ना 9. ठीक आहे, आणि इंटू 10⁵. ठीक आहे, आणि 10⁻, एवढंच ठेवलं तरी चालेल, बरोबर ना. 21.789. ठीक आहे, समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया. इनपुट पिस्टन जो आहे त्याचा सरफेस एरिया आहे, इनपुट पिस्टन हा सरफेस एरिया 30 cm². आउटपुट पिस्टनचा एरिया आहे म्हणजे A2 इज इक्वल टू आहे 1500 cm². इनपुट पिस्टनवर लागणारा फोर्स, ठीक आहे, इनपुट पिस्टनवर लागणारा जो फोर्स आहे म्हणजे F1 इज इक्वल टू आहे 25 न्यूटन. तर आउटपुट फोर्स इज इक्वल टू काय येईल तो कॅल्क्युलेट करायचा. याचा हायड्रॉलिक लिफ्टचा फॉर्म्युला काय, F1 अपॉन A1, F2 अपॉन A2 इज इक्वल टू येईल F1 अपॉन A1. F2 फाइंड करायचा आहे, सो F2 इज इक्वल टू काय, F1 अपॉन A1 इंटू A2. मग तो येईल F1 ची व्हॅल्यू काय 25, A1 ची व्हॅल्यू, आता हे सेंटीमीटर टू मीटर करायची गरज नाही कारण कॅन्सल आउट होणार दोन्ही पण. ठीक आहे, A1 ची व्हॅल्यू काय 30, आणि याची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, 1 0 ला 0 गेला, 3 5 जा 15, आणि 0 राहिला, किती झाला तो 25 5 जा 125, आणि एक 0, म्हणजे इतका न्यूटन फोर्स हा लागणार आहे आउटपुट पिस्टनला. आउटपुट पिस्टनचा फोर्स किती आला 1250 न्यूटन. ठीक आहे, समजलंय का. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज, वॉटरचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे, सरफेस टेन्शन आहे 0.072 न्यूटन पर मीटर. वर्टिकल, फाइंड द वर्टिकल फोर्स रिक्वायर, म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं, थोडक्यात फोर्स कॅल्क्युलेट करायचं.
ठीक आहे. टू डिटॅच अ फ्लोटिंग पिन ऑफ लेंथ 2.5 म्हणजे हा लिक्विड सरफेस आहे, या लिक्विड सरफेसवर एक फ्लोटिंग पिन आहे, त्या पिनची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याकडे आहे 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स कॅल्क्युलेट करायचा, किती फोर्स लागेल ठीक आहे लिफ्ट करण्यासाठी. हे क्लिअर आहे. तर काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, लेंथ दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर, त्याला मीटर मध्ये केलं येईल ते 2.5 इंटू 10⁻⁻² मीटर. फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. फोर्स इज इक्वल टू काय येईल मग, सरफेस टेन्शन इंटू लेंथ. टेन्शन किती दिलं सरफेस टेन्शन 0.072 इंटू 2.5 इंटू 10⁻⁻². किती येतं इथे बघ, 0.18. ठीक आहे. आणि हे जे पेन आहे ते फ्लोटिंग पेन, त्याच्यात 2 साइड्स. ठीक आहे. 2 साइड्स म्हटल्यानंतर काय करणार, 2 ने त्याला मल्टिप्लाय करणार, 2 टाइम्स सरफेस टेन्शन लागेल. सो 2 इंटू 0.018 ना, इथे येईल 0.036. हा आलाय फोर्स, विच इज न्यूटन. समजलंय का. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट. फ्लॅट सर्क्युलर प्लेट आहे, हा लिक्विड सरफेस आहे, याच्यात काय आहे सर्क्युलर प्लेट. या सर्क्युलर प्लेटला बाहेर काढण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे, फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट ऑफ रेडियस 0.01 मीटर. रेडियस घेऊन येत होता 0.01 मीटर. रेडियस घेऊन 0.01 मीटर. आणि सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, वॉटरचं सरफेस टेन्शन गिवन आहे 0.075 न्यूटन पर मीटर. पाणी 10. ठीक. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. फोर्स इज इक्वल टू काय आहे, आताच आपण फोर्सचा फॉर्म्युला पाहिला, फोर्स इज इक्वल टू काय तो टी इंटू लेंथ, ज्या लेंथवर तो फोर्स ऍक्ट होणार आहे ती लेंथ. ठीक आहे. तर सरफेस टेन्शन किती दिलेलं आहे, सरफेस टेन्शन गिवन आहे आपल्याला 0.075. लेंथ जी आहे, ज्या लेंथवर फोर्स लावायचा आपल्याला, ती लेंथ इज इक्वल टू काय असणार आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्सला इक्वल असणार आहे, का कारण ती सर्क्युलर प्लेट आहे. ठीक आहे. लेंथ जे लागणार आहे, ज्या लेंथवर फोर्स लावावा लागतोय, ती टोटल लेंथ जी आहे ती कोणाला इक्वल असणार आहे, सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्स काय असतो 2πr. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज आहेत 0.075 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आरची व्हॅल्यू 0.01. पहा किती येते सांग. झिरो पॉईंट झिरो झिरो फोर सेवन वन 0.00471. यालाच आपण काय लिहू शकतो, 3 पॉईंट तिकडे शिफ्ट केले म्हणजे येईल ते 4.71 इंटू 10⁻³ आणि काय काढला फोर्स म्हटल्यानंतर तो न्यूटन. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलंय, अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर. एक मर्क्युरीचा ड्रॉप आहे, हा मर्क्युरीचा ड्रॉप आहे. या मर्क्युरीच्या ड्रॉपला काय केलं, 8 ड्रॉपलेट्स मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. ऑफ इक्वल साईज, प्रत्येकाची साईज काय सेम. मग याचा जर रेडियस आर असेल, याचा रेडियस काय होईल स्मॉल आहे. ठीक आहे. चेंज होणार आहे याचा रेडियस. ठीक आहे. याचा रेडियस काय होणार आहे, चेंज होणार आहे, तो राहणार आहे आर. फाइंड द वर्क डन इफ सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज, सरफेस टेन्शन दिलाय मर्क्युरीचा. ठीक आहे. सरफेस टेन्शन किती गिवन आहे 435.5 डाइन पर सेंटीमीटर दिलाय. काय दिलाय, डाइन पर सेंटीमीटर मध्ये दिलाय. ठीक आहे. सगळ्या गोष्टी ही पण सेंटीमीटर मध्ये, त्यामुळे सेंटीमीटर मध्ये राहू दे, नंतर सरफेस टेन्शन जर कन्व्हर्जन लागलं तर करू. हे कळालंय की एका ड्रॉपला कशात कन्वर्ट केलं, 8 डिफरंट ड्रॉप्स मध्ये कन्वर्ट केलं. आता ह्याचा एरिया बदलतोय,
एरिया बदलतोय म्हणजे काय होतंय की इथे एरिया काय होता त्याचा, इथे एरिया कमी होता, ठीक आहे. पण आता 8 डिफरंट ड्रॉप्स झालेत, प्रत्येकाचा एरिया काही ना काहीतरी वेगळा असणार, प्रत्येकाचा एरिया काय झाला, चेंज झाला. ह्याचा एरिया काय झाला, इन्क्रीज झाला, ठीक आहे. पण एका ड्रॉप पासून 4 ड्रॉप बनवताय, ठीक आहे. एक सिंगल ड्रॉप होता, त्या सिंगल ड्रॉपला आपण ब्रेक करून करून किती ड्रॉप बनवले, 4 ड्रॉप, ठीक आहे. म्हणजे याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम काय झाला, सेम झाला, ठीक आहे. व्हॉल्यूम सेम झाला याचा अर्थ काय की आता हा सिंगल ड्रॉप, या सिंगल ड्रॉपला हाफ मध्ये डिवाइड केलं तर याचा आणि याचा व्हॉल्यूम काय झाला, सेम झाला, ठीक आहे. ह्या दोघांना कंबाईन करून हा एक ब्लॉक होता, या दोघांना कंबाईन करून हाच बनणार आहे ना परत, ठीक आहे. म्हणजे काय, व्हॉल्यूम काय राहिला, सेम राहतो, ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉप्स आणि व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप, या सिंगल ड्रॉपचा व्हॉल्यूम काय येईल, 4/3 पाय आर क्यूब, आणि ह्यांचा जो व्हॉल्यूम येणार आहे तो टोटल व्हॉल्यूम असेल n इंटू 4/3 पाय आर क्यूब. इथे स्मॉल आर असेल, फक्त एवढाच फरक आहे, ठीक आहे. किती ड्रॉप्स आहेत, 8 ड्रॉप्स आहे ना, मग n काय येईल 8, बरोबर. n काय आला 8, ठीक आहे. व्हॉल्यूम काय सेम, व्हॉल्यूम काय दोघांचा सेम. ज्या गोष्टी कॅन्सल आउट होतात, 4/3 पाय कॅन्सल आउट झाला, 4/3 पाय कॅन्सल आउट झाला, ठीक आहे. म्हणजे काय राहिला, आर क्यूब इज इक्वल टू 8 टाइम्स आर क्यूब. मग याच्यात जर आर फाइंड करायचं आपल्याला तर आर इज इक्वल टू काय, आर इज इक्वल टू क्यूब रूट येतात दोन्ही साईडला, आणि 8 चा क्यूब रूट येतो 2r, बरोबर. 8 चा क्यूब रूट येतो 2 ना, आणि आर चा क्यूब रूट काय आला, आर चा क्यूब रूट सॉरी आर क्यूब चा क्यूब रूट काय आला, आर, करेक्ट ना, ठीक आहे. म्हणजे जो स्मॉल आर आहे तो स्मॉल आर काय येणार आहे, आर बाय, हे क्लिअर आहे, समजलंय का, समजलंय का. आता हे का काढलं, आरचं रिलेशन का काढलं, कारण आपल्याला चेंज इन रेडियस मिळालं, ठीक आहे. जो पहिला रेडियस होता तो होता काय आर, सेकंड जो रेडियस झाला स्मॉल ड्रॉपलेटचा तो काय झाला हाफ, काय झाला तो हाफ झाला, ठीक आहे. तर काय फाइंड करायचं आपल्याला, वर्क डन फाइंड करायचंय, बरोबर. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज टी इंटू चेंज इन एरिया, बरोबर. टी आपल्याकडे आहे, चेंज इन एरिया म्हणजे काय येणार आहे, पहिला एरिया काहीतरी असणार आहे, ठीक आहे. पहिला एरिया काय 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर. पहिला एरिया काय असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर, स्पिअर आहे ना तो, स्पिअरचा एरिया काय असतो 4 पाय आर स्क्वेअर. दुसरा जो होणार आहे तो काय येणार आहे 4 पाय आर स्क्वेअर येणार आहे, ठीक आहे. n इंटू 4 पाय आर स्क्वेअर यायला पाहिजे तो एरिया, ठीक आहे. चेंज इन एरिया काय होणार आहे n इंटू 4 पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. मायनस मध्ये नाही आलं पाहिजे, बरं. हे कळालंय, हे कळालंय का, एक मिनिट. चेंज इन एरिया a2 मायनस a1 ना, काय ते n इंटू 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर, हा आला चेंज इन एरिया, ठीक आहे. टी ची व्हॅल्यू माहिती आहे, बट त्याआधी यातून काय कॉमन घेऊ शकतो, 4 पाय कॉमन घेऊ शकतो, ठीक आहे. काय कॉमन घेऊ शकतो, 4 पाय कॉमन घेतला, ठीक आहे. इथे n जो आहे तो काय आहे 8, ठीक आहे. आणि आर स्क्वेअर, आर ची व्हॅल्यू काय आर बाय 2 चा स्क्वेअर मायनस 4 पाय तर कॉमन घेतलाय, आणि इथे काय राहतो परत अजून एक आर स्क्वेअर राहतो, हे कळलं का. 4 पाय कॉमन घेतला आणि आर ची व्हॅल्यू फक्त पुट केली, ठीक आहे. म्हणजे किती आलं ते 4 पाय, टी तसाच राहिला, ठीक आहे. याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर म्हणजे काय झाला 4, ठीक आहे. आणि 4 आणि 8 म्हणजे 8 2 जा येणार आणि 4 1 जा, ठीक आहे. म्हणजे काय आला तो 2 आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, म्हणजे काय आलं ते 4 पाय टी आणि 2 आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर म्हणजे काय राहिला आर स्क्वेअर राहिला. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. आता रेडियस ऑफ मर्क्युरी, हा जो रेडियस आहे तो गिवन आहे आपल्याला, किती आहे 0.2 सेंटीमीटर. त्या व्हॅल्यू सगळ्या पुट करायच्या, व्हॅल्यू पुट केल्या, चल व्हॅल्यू काय सांग, 4 पायची व्हॅल्यू 3.14 इंटू टी जो आहे तो किती दिलेला आहे 435.5 इंटू आर स्क्वेअर म्हणजेच काय 0.2 इंटू 0. किती येते पाहत
2.189 into 10 raised to minus 5. 0.2 into 0.2. 218,795. 218.795. ठीक आहे. आता हे कशात आलं, आता हे काय फाइंड केलं आपण, वर्क डन फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे वर्क डन आहे ते कशात आलेलं आहे, सपोज आपल्या सीजीएस युनिट मध्ये आले का, कारण सेंटीमीटर ग्राम सेकंड घेतलं होतं आपण. ठीक आहे. काय घेतलं होतं, सेंटीमीटर ग्राम सेकंड घेतलं होतं. मग काय कन्वर्जन करायचं त्याचं आता, इथे जर कुठं काय काय केलं आपण, इथे हे कशात होतं, सेंटीमीटर मध्ये होतं ना, त्याला मीटर स्क्वेअर करत असताना त्याला काय करायला लागेल, मल्टिप्लाय बाय याला कशात याला काय करायला लागेल, -4 ने करावं लागेल ना, -4 ने मल्टिप्लाय करणार, सेंटीमीटर स्क्वेअर होत. ठीक आहे. सेंटीमीटर इथे पहा, इथे हा रेडियस आहे, या रेडियसला -2 ने केलं आणि अजून एकदा रेडियस आला ना, आर स्क्वेअर आला, म्हणजे मायनस स्क्वेअरचा म्हणजे 10⁻⁵ -4 आला. ठीक आहे. याचा 10⁻⁴ आणि याचा कसा, याचा काय, हा सरफेस टेन्शन ते कशात दिले, 5.5 आणि डाइन पर सेंटीमीटर. डाइनचं न्यूटन होतं 10⁻⁵ आणि सेंटीमीटरचं मीटर होतं 10⁻². ठीक आहे. मग हा 10⁻² आणि -5 काय होणार, 10⁻³ राहणार फक्त याच्यात. ठीक आहे. हा -3 आणि इथला काय -4 म्हणजे किती झाला, -7. किती झाला तो, -7 म्हणजे आला 10⁻⁻7 आणि SI मध्ये आहे तर काय येणार, जूल. सीजीएस असेल ते तो अर्गा, काय तो अर्ग, काय तो अर्ग. ठीक आहे. सीजीएस असेल आणि सीजीएस टू जूल मध्ये डायरेक्ट जर कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे, 1 अर्ग जो येतो तर तो 10⁻⁷ जूल. ठीक आहे. -7 चा चेंज असतो त्यांचा. तर -7 ने मल्टिप्लाय केलं, मग हा पॉईंट इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे काय आलं ते 2.18 इंटू 10⁻⁻5 जूल. हे आलं वर्क डन, लिक्विड ड्रॉपवर असणारं, लिक्विड ड्रॉपने केलेलं वर्क डन. ठीक आहे. समजलंय का, ठीक. पुढे दुसरा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस. किती रेडियस आहे त्या बबलचं, 2 सेंटीमीटर रेडियस आहे. फ्रॉम अ सोप सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन गिवन आहे 0.07 न्यूटन पर मीटर. काय विचारलंय, वर्क डन किती होईल, ते वर्क डन विचारलेलं आपल्याला किती असेल. ठीक आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, वर्क डन T इंटू डी आहे, बरोबर. T इंटू चेंज इन एरिया, W इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, T इंटू चेंज इन एरिया. चेंज इन एरिया, आता इथे एरिया काय होता, 0 टू त्या पॉईंटला गेला, बरोबर. फॉर्मेशन करायचं ना आपल्याला, हा सोप होता, सोप सोल्युशन होतो, सोप सोल्युशन पासून डायरेक्ट काय बनवलं आपण, बबल बनवलं. ठीक आहे. तर डिरेक्टली येईल तो T इंटू डी आहे आणि बबल आहे, बबल आहे म्हटल्यानंतर सरफेस टेन्शन काय होणार आहे, ट्वाइस होणार आहे. ठीक आहे. म्हणून फॉर्म्युला काय येईल, 2 इंटू T इंटू डी आहे. ठीक आहे. सो 2 इंटू टी ची व्हॅल्यू काय आहे, 0.07 आणि एरिया जो आहे, रेडियस दिलाय ना, त्याच्यापासून एरिया फाइंड करायला लागेल. आधी रेडियसचं कन्वर्जन याच्यात करायला लागेल, मीटर मध्ये 10⁻⁻², बरोबर. एरिया काय येणार आहे, πr². ठीक आहे. म्हणजे काय येतो, 4 इंटू 3.14. याला जर 22/7 म्हटलं तर इझी जाईल करायला, कारण 7 ने कॅन्सल आउट होऊ शकतं ते. 22/7 इंटू r² ना, r ची व्हॅल्यू काय, 2 इंटू 10⁻⁻, हे ना, मग 2 चा स्क्वेअर काय आला 4 आणि याचा स्क्वेअर काय आला -4. 4 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. हा होईल 0.01 1 जा. ठीक आहे. 0.01 म्हटल्यानंतर 10⁻⁻2 म्हणजे काय आलं ते, 4 4 जा 16, 16 2 जा 36, 32, 32 इंटू 22 इंटू 10⁻², हा -2 आणि हा -4 किती झाला, -6. ठीक आहे. बघ बरं किती येतो, 704. किती आलं ते, 704 इंटू 10⁻⁻6. हा पॉईंट जर इथे घेतला तर येईल ते 7.04 इंटू 10⁻⁻4. पॉईंट इथे घेतला तर, समजलंय का, आलं टोटल वर्क डन. ठीक आहे.
पुढे 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. बबल असेल तर 2 टाइम्स केलं, जर ड्रॉप असता तर 2 टाइम्स नसतं केलं. नेक्स्ट, horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to -2 वाटतं ते. चेक कर बरं काय आहे का तुझ्याकडे हे क्वेश्चन. नाही आहे बरोबर, -2 आहे. ठीक आहे, इथे -2 आहे. आणि इथे पण आय गेस -2. चेक कर एकदा क्वेश्चन. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन, म्हणजे फोर्स गिवन आहे. फोर्स इज इक्वल टू किती आहे, 1 न्यूटनचा फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया. मेटल प्लेटचा एरिया दिलेला आहे 10 raised to -2 मीटर स्क्वेअर विथ वेलॉसिटी ऑफ, म्हणजे वेलॉसिटी पण गिवन आहे. वेलॉसिटी किती दिलेली आहे, 2 × 10 raised to -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. when it rests on the layer of oil 1.5 × 10 raised to -3 मीटर थिक, म्हणजे थिकनेस दिलाय थोडक्यात. ठीक आहे, थिकनेस किती दिलाय, 1.5 × 10 raised to -3 1.5 × 10 raised to -3 मीटर, -3. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी फाइंड करायचा आहे. ठीक आहे, न्यूटन्स लॉ नुसार फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, इटा ए dv/dx. मग इटा इज इक्वल टू काय होणार आहे, इटा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आणि हे होणार आहे dx/dv. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या फक्त काय करायच्या, पुट करायचं. ठीक आहे, फोर्सची व्हॅल्यू किती आहे, फोर्स आहे 1 अपॉन एरिया किती आहे 10 raised to -2 आणि dv/dx. dx ची व्हॅल्यू म्हणजे थिकनेस थोडक्यात, इथे डिस्टन्स आहे. ठीक आहे, किती येते 1.5 × 10 raised to -3 अपॉन dv 10 raised to -2. किती होईल ते 10 raised to -2 किती होईल 0.75 0.75. हे आलं 0.75 × 10 raised to हा -4 आहे, वर जाऊन +4 होणार आणि राहील ते +1 म्हणजे आलं 7.5. हे काय काढलं आपण, इटा, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा किती आला 7.5. आणि त्याचं युनिट काय येणार आहे इथे, याचं युनिट फोर्सचं युनिट असतं न्यूटन. ठीक आहे, युनिट काढावं लागेल सांग. फोर्सचे युनिट काय याच्यावरून, फोर्सचे युनिट आहे न्यूटन, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, हे काय आहे dx म्हणजे मीटर, आणि अपॉन वेलॉसिटीचे युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. जिथल्या ज्या गोष्टी आहेत ते कॅन्सल आउट करू, पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हा सेकंड स्क्वेअर जो आहे तो जाणार आहे वरती. ठीक आहे, म्हणजे काय राहिलं ते न्यूटन मीटर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर इंटू हे मीटर क्यूब झालं. ठीक आहे, मग यातला 1 मीटर गेला, न्यूटन सेकंड स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर, तेच त्याचं युनिट झालं. न्यूटन सेकंड स्क्वेअर नव्हतं रे, मीटर पर सेकंड असतं ना वेलॉसिटीचं युनिट, मीटर पर सेकंड. ठीक आहे, स्क्वेअर निघून जाईल फक्त, म्हणजे हे आलं याचं युनिट, कोणाचं, विस्कोसिटीचं युनिट 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट, स्टील बॉल ऑफ डायमीटर ऑफ रेडियस दिला स्टील बॉलचा 0.3 mm मिलीमीटर. ठीक आहे, रेडियस आहे 0.3 मिलीमीटर, त्याला मीटर मध्ये केलं तर येतं ते 0.3 × 10 raised to -3 मीटर. फॉलिंग विथ वेलॉसिटी गिवन आहे, किती आहे 2 मीटर पर सेकंड ॲट टाइम t थ्रू अ ट्यूब filled with glycerin having coefficient of viscosity दिला 0.833 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर.
डिटरमाइन विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टील बॉल. विस्कस फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जो विस्कस फोर्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे एफ. एफ विस्कस इज इक्वल टू काय आहे, ठीक आहे. एफ विस्कस. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला कोणत्या लॉने देतो, स्टोक्स लॉने, ठीक आहे. विस्कस फोर्स जो आहे तो येतो 6 पाय आर इटा बी. सगळ्या गोष्टी आहेत. 6 इंटू 3.14 आर म्हणजे रेडियस आहे. रेडियस किती दिलेलं आहे 0.3 इंटू 10⁻³ 6 इंटू 3.14 इंटू आर आहे 0.3 इंटू 10⁻³ इंटू इटाची व्हॅल्यू 0.833 आणि वेलोसिटीची व्हॅल्यू 2. किती येतं मल्टिप्लिकेशन, किती येतं 4. नक्की परत कर. 6 इंटू 3.14 इंटू 0.3 इंटू 0.833 इंटू 2 9.416 9.416 इंटू 10 टू द पॉवर ही -3 आहे. बाकी नाही ना कुठं 10 टू द पॉवर -3. बाकी नाही ना कुठं पॉवर. ठीक. तर हे आलं काय कॅल्क्युलेट. याला आपण फोर्स शो आहे त्याचं युनिट न्यूटन. ओके झाले क्वेश्चन ना.